आपण काळ काव्य याच्यावरचे गणित पाहणार आहोत. सध्याचे या व्हिडिओमध्ये आपण बेसिक गणित घेतलेले आहे. त्याचा पार्ट 2 आणि पार्ट 3 येणार आहे. याच्यामध्ये आपण थोडेसे ऍडव्हान्स गणित घेणार आहोत. आज जे गणित घेतलेले आहेत ते अगोदरच्या पेपरसाठी आलेले आहेत. तर पहिला प्रश्न काय आहे? व्यवस्थित वाचा. 5 माणसे 5 माणसे 10 दिवसात एक काम पूर्ण करतात, तर 10 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? झाला प्रश्न वाचून. 5 माणसे 10 दिवसात एक काम पूर्ण करतात, तर 10 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर सध्याला आपल्याला कोणते काम करतात हे सांगितले. त्याच्यामुळे आपण एक ॲझम्पशन करायचं. एक काहीतरी काम करतात म्हणजे सध्या चेअर बनवतात किंवा टेबल बनवतात. अशा प्रकारचं आपण काम गृहीत धरणं आवश्यक आहे. 5 माणसे 10 दिवसात एक काम पूर्ण करतोय. समजा एक माणूस, वन मॅन, एम मीन्स मॅन. एक माणूस एका दिवसात एक चेअर बनवतो. एक माणूस एका दिवसात एक चेअर बनवते, बरोबर? तर 5 माणसे एका दिवसात किती चेअर बनवते पर डे? एक माणूस एक, तर 5 माणसे एका दिवसात किती चेअर बनवले जाते? पाच. 5 चेअर बनवले जाते, बरोबर? पण असे ते किती दिवस काम करतात? 10 दिवस काम करतात, बरोबर? हा हे एका दिवसाचा आलंय. तर 10 दिवस केल्यानंतर काय होईल? 5 गुणिले 10 म्हणजे काय होईल? 50 चेअर बनवले जाते. आता याच्यामध्ये चेंज होणार नाही. हे काय झालं? हे काम फिक्स झालं. तर 10 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे हे ज्या चेअर बनवल्या जातात ते चेअर याच्यामध्ये वाढ होणार नाही किंवा कमी होणार नाही. तेच काम करायचं आहे. म्हणजेच जर 10 माणसं रोज काम करतात, एक माणूस एका दिवसात किती चेअर बनवतोय? एक चेअर बनवतोय. जर 10 माणसे एका दिवसात किती चेअर बनवतील मग? रोज एक माणूस एक चेअर बनवत असेल, तर 10 माणसे 10 दिवसात किती चेअर, सॉरी, एका दिवसात किती चेअर बनवतील? 10 चेअर बनवतील, बरोबर? पण आपल्याला एकूण काम किती आहे? 50 चेअर आहे. म्हणजेच एका दिवसात 10 चेअर होतात. तर 50 चेअर बनवण्यासाठी किती काम लागेल? किती वेळ लागेल? 50 चेअर भागिले 10 म्हणजेच किती झाले? 5 दिवस. म्हणजेच 10 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 5 दिवसात. प्रश्न आणखी एकदा समजून घ्या. 5 माणसे 10 दिवसात एक काम पूर्ण करतात, तर 10 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? समजा आपण एक माणूस एका दिवसात एक चेअर बनवतोय, बरोबर? तर 5 माणसे एका दिवसात किती चेअर बनवतील? साहजिकच ना, 5 चेअर बनवतील. कारण तो एक माणूस एकच चेअर बनवतोय. इथं समजा मी वन डे लिहितो, एका दिवसातल्या बनलेल्या चेअर. पण ते किती दिवस काम करतात? तसेच 10 दिवस काम करतात. एका दिवसात 5 चेअर बनवले जातात. तर 10 दिवस जर केलं तर किती होणार? 50 चेअर बनवले जातात. त्याचप्रमाणे आता ही झाली कॉन्स्टंट व्हॅल्यू. आता
दहा माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण केले? आपल्याला माहिती आहे, एक माणूस एक चेअर एका दिवसात बनवतो, तर दहा माणसे एका दिवसात किती चेअर बनवतील? 10 चेअर. हे पण काय झालं? एका दिवसातली चेअरची संख्या. जर रोज 10 चेअर बनवले जात असतील, तर 50 चेअर बनवण्यासाठी त्या व्यक्तीला किती, त्या माणसांना किती दिवस लागतील? हा झिरो झिरो कट झाला, 5 दिवस लागतील. याच्यामध्ये आपण कोणत्याही सूत्राचा वापर केलेला नाही. हा जर तुम्ही समजून घेतला, तर तुम्हाला पुढचे गणिते आणखी व्यवस्थित समजले जाते. उदाहरण 2. 3 माणसे एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर 6 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण होते? समज 3 माणसे एक काम 15 दिवसात करून पूर्ण करतात. सेम तेच एक माणूस एक माणूस रोज एक चेअर बनवतो असं गृहीत धरू. पर डे एक चेअर बनवतो. आता इथं किती काम माणसं आहेत? 3 माणसं आहेत. म्हणजेच 3 माणसे किती काम करतील एका दिवसात? 3 चेअर बनवल्या जातील पर डे. पण असे ते किती दिवस काम करतात? 15 दिवस पूर्ण करतात. म्हणजेच रोज जर 3 चेअर त्या 3 माणसाकडनं बनवल्या जात असेल, रोज किती चेअर बनवल्या जातात? 3 पर डे नुसार. आणि असं जर ते 15 दिवस काम करणार असतील, तर काय झालं? 15 × 3 = 45 चेअर बनवल्या जातात. आता हे काम काय झालं? कॉन्स्टंट झालं, याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणजे जे काही नवीन माणसं येणार आहेत त्यांना एवढंच काम करायचं. आता काय म्हणले, तर 6 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? आता समजा 6 माणसे, आपल्याला माहिती आहे एक माणूस एक चेअर एका दिवसात बनवते, तर 6 माणसे एका दिवसात किती चेअर बनवते? एका दिवसात किती चेअर बनवते? 6 चेअर बनवते ना पर डे. 6 माणसे. पण आपल्याकडे किती चेअर आहेत? 45 चेअर बनवायच्यात. बरोबर. रोज 6 चेअर बनवल्या जातात. तर 45 चेअर बनण्यासाठी किती वेळ लागेल किंवा किती दिवस लागतील हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? भागाकार करावं लागेल. म्हणजेच दिवस, एकूण काम किती? 45. एवढ्या चेअर बनवणं गरजेचंच आहे. आणि रोज किती चेअर बनवले जातात? 6. बरोबर. मग काय करा? भाग द्या. 3चा भाग जातो 3×2 = 6. 3 × 3 = 15. 15/2. म्हणजेच काय झालं? 2×7 = 14 आणि 2×5 = 10. म्हणजे 7.5 दिवस, म्हणजे 7.5 दिवस ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना लागतील. याच्यामध्ये कोणत्याही आपण सूत्राचा वापर केलेला नाही. अशाच प्रकारचं पुढचं गणित आहे, ते पाहूया. 12 माणसे एका कामाला 20 दिवस घेतात, तर 8 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? आपल्याला माहिती आहे एक माणूस एका दिवसात किती चेअर बनवतोय? आपण गृहीत धरलेला आहे एक चेअर बनवतोय. बरोबर. तर रोज एक माणूस एक चेअर बनवत असेल, तर 12 माणसे एका दिवसात किती चेअर बनवल्या जातील? 12 चेअर बनवल्या जातील पर डे नुसार. पण किती दिवस काम करतात ते? सलग 20 दिवस काम करतात. म्हणजे चेअरचा काउंट आला. टोटल चेअर किती बनवायच्यात हे आपल्याला समजतंय. 12 × 20 म्हणजे किती झालं? 240 चेअर हे बनवणं गरजेचंच आहे. पण काय होतं, त्यातील काही माणसे आता काम करणार नाहीत. म्हणजे 8 माणसंच काम करणार आहेत. बरोबर. तर ते किती दिवसात काम होईल पूर्ण? आपल्याला माहिती आहे 240 चेअर बनवणं गरजेचंच आहे. बरोबर. आपल्याला माहित आहे एक माणूस एक चेअर एका दिवसात पूर्ण करतो, तर 8 माणसे एका दिवसात किती चेअर बनवतील? 8 चेअर एका दिवसात बनवतील पर डे. समजा रोज 8 चेअर बनवल्या जातात, तर 240 चेअर काढण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला भागाकार करावा लागेल. आज 8 बनल्या, दुसऱ्या दिवशी किती झाल्या? 16, तिसऱ्या दिवशी 24,
चौथ्या दिवशी 32, नंतर 40, नंतर 48. पण आपल्याला एकदम काउंट काढण्यासाठी आपण काय करणार मग डायरेक्ट भागाकार करणार. म्हणजे किती झालं, 240 भागिले 8, 8 3 24, 30 दिवस लागतील. बघा ह्या दोघांचा गुणाकार किती आहे, 12 2 40, 240. आणि ह्या 8चा आलेल्या उत्तरचा गुणाकार किती येतोय, 8 3 24, म्हणजेच काय येते 240. इथं बघ बघा, ह्या दोघांचा गुणाकार 15 3 45, आणि 6 आणि 7.5चा गुणाकार देखील तुम्ही केला तर 45 यायचे. ह्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये पण 5 × 10, 5 10 50 आलेलं उत्तर, आणि हे 10 माणसं यांचा गुणाकार केला तरी काय येतं उत्तर, 50च येते. कन्सेप्ट समजून घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या गणिताला प्रॉब्लेम येईल. आणि कन्सेप्ट समजून घेतली तर फॉर्म्युले आपोआप लक्षात राहतात जरी असले तरी. सध्या आपण इथं फॉर्म्युल्याचा कोणताही यूज केलेला नाही. दहा पुढचा प्रश्न बघा, 10 माणसं एका कामाला 12 दिवस घेतात. जर 15 माणसं तेच काम सुरू केली तर त्यांना किती दिवस लागतील. सेम फॉर्मॅट, एक माणूस एक चेअर किती दिवसात बनवतोय, एक माणूस एक चेअर एका दिवसात बनवतोय, बरोबर, पर डे. तर 10 माणसं एका कामाला किती दिवस, 10 माणसं एका कामाला 12 दिवस घेतात. आपल्याला माहिती आहे 10 माणसे 10 चेअर बनवण्यासाठी किती दिवस घेतात एका दिवसात. एका दिवसात 10 चेअर बनल्या जातात, बरोबर. पण ते 10 माणसं सलग किती दिवस काम केले करतात, ते 12 दिवस काम करतात. मग आपल्याला 10 माणसे एका दिवसात 10 चेअर बनवतात. जर त्यांनी 12 दिवस काम केलं तर किती चेअर बनवल्या जातील, 120 चेअर बनवल्या जातील. आता काय होतंय बघा, आता 120 चेअर 10 माणसं नाहीत करणार, किती माणसं करणार आहेत, 15 माणसं, बरोबर. तर एका दिवसात किती चेअर बनवल्या जातात, 10 माणसं असेल तर 10 चेअर बनवले जातात, 15 माणसं असेल तर एका दिवसात किती चेअर बनवले जातात, 15. म्हणजे 15 चेअर एका दिवसात बनवल्या जातात. एकूण किती चेअर बनवायच्यात, 120 चेअर. जर रोज 15 चेअर बनवले जात असतील तर एकूण दिवस काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, भाग करावं लागेल. म्हणजे समजा आज 15 केल्या, उद्या 30 होणार, पण त्याच्यानंतरच्या दिवशी 45, नंतर 60. त्यासाठी आपण डायरेक्ट भागाकार करू शकतो. आपल्याला 120 चेअर बनवायच्या, भागिले 15. मग भागाकार करा, 5चा भाग द्या किंवा 15चा पाठ असेल. 15 × 90, 15 × 7 = 5, आणि 15 × 8 = 120. हे दिवस लागतील. बघा ह्या दोघांचा गुणाकार 15 × 8 120, आणि 12 × 10 दोघांचा गुणाकार काय येतो, समान येतो, म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे. 20 माणसे एका कामाला 30 दिवस घेतात. जर 5 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. सेम फॉर्मॅट, एक माणूस एक चेअर एका दिवसात बनवतो, पर डे. तर 20 माणसे एका दिवसात किती चेअर बनवतील, 20 चेअर बनवतील. पण एकूण ते किती दिवस काम करतात, 30 दिवस काम करतात. दररोज 20 चेअर बनवले जातात, आणि असे 30 दिवस काम करतात. म्हणजे किती झालं, 600 चेअर बनवले जातात. आता 5 माणसांना ते 600 चेअर कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे आज 5 कंप्लीट करणार, कारण की एक माणूस एक चेअर बनवतो, तर 5 माणसं दिवसाला किती करणार, 5 चेअर बनवणार. मग उद्या 10 होणार, परवा 15 होणार, नंतर 20 होणार, असा काउंट वाढत जाणार. मग आपण डायरेक्ट भागाकार करू शकतो, 600 भागिले
पाच म्हणजे किती झालं? पाच एक पाच, पाच दुनी दहा आणि शून्यला शून्य. 120 दिवस लागतील त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी. किती व्यक्तींना? पाच व्यक्तींना. समजा पुढचा प्रश्न काय आहे? चार माणसे एका कामाला 10 दिवस घेतात, तर सहा माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण? सेम प्रकारचे प्रश्न मी घेत आहे, कारण की तुमची कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. एक माणूस एका दिवसात एक चेअर बनवतोय, बरोबर? तर चार माणसे एका दिवसात किती चेअर बनवली जाते? चार चेअर बनवली जाते, बरोबर. सहा माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करते हा प्रश्न विचारला. आणि त्याच्या अगोदर ते माणूस एका कामाला 10 दिवस घेतात चार माणसे, म्हणजे चेअरचा काउंट इथून आपल्याला भेटतोय. रोज जर चार चेअर बनवले जात असतील, तर 10 दिवस काम केले त्या चार व्यक्तींनी, तर किती चेअर बनवले जातील? 40 चेअर बनवले जातील. आता सहा माणसांना तेच काम करायचंय, म्हणजे रोज एक माणूस एक चेअर बनवतोय, तर एका दिवसात सहा चेअर बनवले जातील. म्हणजेच एकूण काउंट किती चेअरचा? 40 चेअर आहे, सहा व्यक्तींना बनवायचे आहे. मग दोनचा भाग पूर्ण जातो. इथं 20 आले तर 3 आले. उत्तर जर 20/3 असेल तर हे सिलेक्ट करू शकता, किंवा याला अजून भाग देऊ शकता. 3 × 18, 3 × 18, 3 × 18, इथं 7 लिहू शकतो. एवढ्या दिवसात पूर्ण केली जाईल. 10 माणसे एका कामाला 50 दिवस घेतात, किती माणसांनी त्या कामाला 25 दिवसात पूर्ण करावे? हा थोडासा वेगळा प्रश्न आहे, पण फॉर्मॅट आपण तेच घेणार आहोत. 10 माणसं एका कामाला 50 दिवस घेतात. समजा एक माणूस एक चेअर बनवते एका दिवसात, बरोबर. 10 माणसे 10 चेअर बनवते एका दिवसात, बरोबर. एक स्टेप आता मी लिहित नाही. म्हणजेच जर चेअर किती आहेत ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 10 चेअर रोज बनल्या जातात, आणि असे 50 दिवस ते लोक काम करतात, तर 500 चेअर बनवायचे आहेत. किती माणसांनी त्या कामाला 25 दिवसात पूर्ण करावे? म्हणजे समजा किती मेन किती माणसे लागतील 50 चेअर बनवण्यासाठी? 50 चेअर, आणि किती दिवसात? 25 दिवसात पूर्ण करायचे. म्हणजेच काय झालं? 25 × 2 = 50. 20 माणसे लागतील. बघा, 25 × 20 किती झाले? 500. 10 × 50 किती झाले? 500. 20 माणसांनी जर ते काम 25 दिवसात पूर्ण केले, तर 500 चेअर बनवल्या जातील, किंवा यांच्या एवढं काम कम्प्लीट केले जाईल. आता चार माणसे एका कामाला 12 दिवसात पूर्ण करतात. 4 माणसे एका कामाला 12 दिवसात पूर्ण करतात, तर 8 माणसे तेच काम 8 दिवसात पूर्ण करू शकतात का? होय किंवा नाही या स्वरूपात उत्तर द्यायचंय. 4 माणसे, आपल्याला माहिती आहे एक माणूस रोज एक चेअर बनवतोय, बरोबर. हे डेज आहे, तर 4 माणसांना 4 चेअर बनवले जातील पर डे. तर 12 दिवसात किती चेअर होते? चेअरचा काउंट भेटतोय आपल्याला. रोज 4 चेअर बनवले जाते, तर 12 दिवसात 4×4 = 48 चेअर बनवले जाते. आता बघा, 8 माणसे तेच काम 8 दिवसात पूर्ण करू शकतात का? समजा एक माणूस किती दिवस एका दिवसात किती चेअर बनवतो? एक चेअर बनवतो,
तर 8 माणसे एका दिवसात किती चेअर बनवतील? 8 चेअर बनवतील. जर 8 चेअर बनवतील तर समजू रोज 8 चेअर बनवतील तर 8 दिवसात किती होते सांगा बरं. चेअर रोज 8 बनवतात, 8 दिवसात किती होतील? 64 चेअर कम्प्लीट होते. म्हणजेच हे 48 हे 64 याचाच अर्थ काय, आपण ते व्यक्ती 8 दिवसात जास्त काम करायला लागले, 64 चेअर बनवले जातात याचाच अर्थ ते काम पूर्ण करू शकतात. आता मी 8 पर्यंत गणित घेतलेले आहेत. याच्या पुढे आणखी 7 गणित आहेत. हे तुम्ही सोडवायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहायचं आहे. मी तुम्हाला प्रश्न दाखवते कोणते गणित आहेत ते. हे 9वं गणित त्याच फॉर्मॅटने सोडवायचं आहे. याच्यामध्ये कोणताही बदल होणार. हे 10वं गणित. हे 11वं गणित. हे 12वं गणित. हे 13वे गणित. हे 14वे गणित. आणि हे शेवटचे म्हणजेच 15वे गणित. आपण अशाच प्रकारचे काही गणिते मी सोडवणार आहे आणि उरलेले गणिते तुम्ही सोडवायचे आहे, जेणेकरून तुमचीही प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्याच्यामुळे मी पाहू शकेन की किती जणांची उत्तरं बरोबर आलेली आहे. थँक्यू.